हात आणि हाताचे प्रकार हा विषय आज आपण पाहू. हाताचा विचार करताना आपण हाताची बोटे, अंगठा आणि तळहात यांचा एकत्रितपणे हात म्हणून विचार करत असतो. या हाताचे अनेक प्रकार असतात. मुख्यतः हाताचे प्रकार आकारमान, विस्तार, मुलायमता, जडत्व आणि रंगावरून पाडले जातात. खालील मुख्य प्रकार मानले गेलेले आहेत. प्राथमिक हात, चौरस हात, सुपासारखा हात, तत्वज्ञ हात, अत्यंत निमुळता हात व संमिश्र हात. आधी आपण प्राथमिक हात पाहूया. प्राथमिक स्वरूपाचा हात दिसायला अत्यंत ओबडधोबड आणि कुरूप दिसतो. हाताची बोटे वेगळी वाकडी आणि खुजे असतात. अंगठासुद्धा लहान आणि खालच्या बाजूला असतो. अशा लोकांची अभिरुची अत्यंत हलक्या प्रकारची असते. बौद्धिक पातळीही खालच्या प्रकारची असते. फार तर प्राथमिक शाळेपर्यंत अशा व्यक्तीचे शिक्षण झालेले असते. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा इतकीच त्यांची माफक इच्छा असते. उद्याची भ्रांत या लोकांना कधीच नसते. या लोकांचा कल पाशवीकृत करण्याकडे फार असतो. मजूर, कष्टकरी आणि आदिवासी लोक या सत्रात येतात. अशा या अल्पसंतुष्ट लोकांना छोट्या छोट्या कारणांमुळे राग येतो असतो. शारीरिक काबाड कष्ट करण्यावर त्यांचा फार जोर असतो. व्यसनाचे प्रमाण या लोकांमध्ये फार असते. त्यामुळे हे लोक सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. कर्ज काढून हे लोक हौस भागवित असतात. पुढील हात आपण चौरस हात पाहूया. ज्या व्यक्तीच्या हाताच्या मनगटाजवळचा भाग आणि बोटांच्या पायथ्याजवळचा भाग तसेच अंगठ्याजवळची कडा व करंगळीच्या बोटाखाली असणारे बाहेरील कडा या सर्वांनी मिळून चौरस आकृतीचा आकार झालेला दिसून येतो, तेव्हा तो हात चौरस हात समजला जातो. थोडक्यात अशा हातामध्ये लांबी व रुंदीचे प्रमाण जवळजवळ सारखेच असते. अशा व्यक्तीच्या बोटांवरील नखांची रचना ही चौरस असते. अशा हाताला हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये उपयुक्त हात असे मानले जाते, कारण असा हात असणारी माणसे उपयुक्त कामे करीत असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये असा हात असणाऱ्या व्यक्ती अग्रेसर असतात. वक्तशीर, शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे वागणारे असतात. प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग करून घेत असल्यामुळे अशी माणसे आपल्या कर्तबगारीच्या जोरावर यश मिळवत असतात. पुढील हात आपण सुपासारखा हात पाहूया. अशा हातात मनगटाजवळच्या रुंदीपेक्षा बोटांच्या व कडील बाजू अधिक प्रमाणात लांबी असते. थोडक्यात अशा हाताचा आकार सुपासारखा असतो किंवा पेल्यासारखा वरील भाग पसरट असतो. अशा व्यक्तींचा एक विशेष गुण असतो, तो म्हणजे चिकाटी होय. कोणतेही कार्य चिकाटीने पार पाडण्याचा आत्मविश्वास यांच्यामध्ये फार असतो. तंत्रज्ञानामध्ये यांना फार गोडी असते. वृत्तीने ते स्वतंत्र असतात. नवनव्या शोधासाठी धडपड करणे यांना फार आवडते. अभिनय, राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांमध्ये असे लोक नावरूपाला येतात असतात. लेखक वा संपादक लोक या प्रकारात मोडतात. नवीन विचार हे लोक प्रभावीपणे मांडतात. त्याकरिता पैशांची अथवा तब्येतीची हेळसांड झाली तरी ते काही मागे हटत नाहीत. पुढच्या शतकाच्या शोधाच्या अथवा नाविन्याची चाहूल त्यांना फार अगोदर लागते. त्यामुळे त्यांचे विचार लोकांना आकलन न झाल्यामुळे तात्कालीन समाज त्यांना वेड्यात काढत असतो. लहानसहान बारीक गोष्टी जितक्या सहजतेने ते पार पाडित असतात, तितक्या सहजपणे ते मोठमोठ्या कारखान्यास विनासायस सांभाळत असतात. म्हणून सुपासारखा हात असणारी व्यक्ती हरहुन्नरी व समाजाला उपयोगी पडणारी असते. हातामध्ये इतर गोष्टी जर व्यवस्थित नसतील तर अशी व्यक्ती कामाच्या बाबतीत फार उतावळी असते. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी अवस्था त्यांची बऱ्याच वेळा होत असते. इतके असूनसुद्धा असा हात असणाऱ्यांचे व्यक्तीच्या अंगी उत्साह आणि कार्य तडीला नेण्याची चिकाटी ही कौतुकास्पद असते. पुढील हात तत्वज्ञ हात. या हाताला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफिकल हात असे म्हणतात. लांबट आणि अरुंद असतो. बोटांच्या सांध्यावरील गाठी उठावदार असतात. तत्वज्ञ लोक आपले उत्कर्ष ज्ञान आणि विद्वत्तेच्या जोरावर करतात.
अशा व्यक्तींचा हात लांबट, थोडासा निमुळता, सांध्यावर गाठी आणि नखांची लांबी जास्त असा असतो. परंतु आयुष्यभर आपण खाल्लेले टक्के टोनपे व अनुभव ते निःसंकोचपणे दुसऱ्यांना सांगून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करतात व प्रत्येक शब्द तोलून मापून वापरीत असतात. काही वेळा ते मौन धारण करून उत्तर देण्याचे टाळत असल्यामुळे अहंकारी असावेत असा गैरसमज त्यांच्या बाबत होत असतो. अध्यात्मामध्ये त्यांना विशेष ऋषी असते. हलके फुलके साहित्य लिहिण्याचे व वाचनाचे ते टाळत असतात. हे लोक संत वाङ्मयावर अभ्यासात्मक लेखन करतात. बोटे अग्रभागी चौरस असतील तर असे लोक आणखीन धैर्यवान असतात. त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा त्यांना यश मिळत जाते. अशा हाताची माणसे योगी, गूढवादी, गंभीर साहित्य लिहिणारी आणि राजकारणी असतात. पुढील हात किंचित निमुळता हात. हा हात फार मोठा अथवा जाडही नसतो. हाताची बोटे न कळत निमुळती होत पायथ्यापासून टोकापर्यंत जात असतात. या बोटांच्या पेरावर असणाऱ्या सांध्याच्या गाठी पुष्ट नसतात. असा हात असणारे लोक लहरी आणि कलंदर असतात. कष्टाची कामे ही लोके टाळतात. यांच्या रक्तामध्ये किंचित आळशीपणा उतरलेला असतो. कलावंत लोकांचा हात अशा प्रकारचा असतो. कामाच्या बाबतीत ते फार आरंभशूर असतात. एखादी नवी कल्पना त्यांच्या डोक्यात शिरली की ते काम पार पाडण्यासाठी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी करतात. परंतु काम सुरू केल्यावर एखादी अडचण निर्माण झाली की तिचा पाठपुरवठा न करता नाराज होऊन ते कार्य अर्ध्यातच टाकून देत असतात. जर यांच्या कामामध्ये सातत्य राहिले तर ते त्यामध्ये अद्वितीय यश मिळवतात. म्हणून निमुळता हात आणि हाताचे बोटे जर चौरस असतील तर अशा व्यक्ती सुप्रसिद्ध लेखक, सिनेमा नट, शल्यचिकित्सक आणि आर्टिस्ट होतात. असा हात असणाऱ्या व्यक्तींनी थोड्याशा अडचणीला न डगमगता तोंड द्यावे. सातत्याने यश मिळेपर्यंत प्रयत्न करावा. एकदा यश मिळाले की ते कायम स्वरूपाचे टिकून राहते. पुढील हात अगदी निमुळता हात. या हाताला इंग्रजीमध्ये सायकिक हात असे म्हणतात. हा हात म्हणजे मानसिक दुर्बलतेचे साक्षात प्रतिबिंब होय. या हाताची बोटे पायथ्यापासून टोकापर्यंत एकदम निमुळती होत जातात. नखांची ठेवण ही निमुळती असते. हातांच्या बोटांच्या सांध्यावर कोठेही गाठ आढळून येत नाही. पुढील बाजूने तळवा गुलाबी रंगाचा असतो तर मागील भागावर क्वचितच केस आढळून येतात. खरे पाहता या हाताला दुर्दैवी हात असेच म्हटले पाहिजे. असा हात असणारी व्यक्ती स्वप्नाच्या जगामध्ये वावरत असते. या लोकांना शारीरिक कष्ट करणे अजिबात आवडत नाही. ऐश आरामांमध्ये दिवस काढणे यांना आवडते. अत्यंत भावनाशील व्यक्तिमत्वाच्या लोकांचा हात असा असतो. स्वार्थी व्यक्तीकडून यांची फसवणूक होते. त्यामुळे ते फार निराश होतात. चटकन वैफल्याच्या भोवऱ्यात ते अडकून पडतात. कोणतीही गोष्ट बुद्धीच्या अथवा तर्काच्या कसोटीवर न तपासता ते आपल्या हृदयाच्या अथवा अंतःकरणाच्या निर्णयाप्रमाणे घेतात. साहजिकच फसगत झाल्यावर त्यांची दारुण निराशा होते. मग मात्र मागील पुढील विचार न करता ते सतत आत्महत्याचा विचार करतात. आत्महत्या करणाऱ्या लोकांचा हात अशा प्रकारे असतो. अशा भाविक व्यक्तीला समजून घेणारे आई वडील अथवा जोडीदार व्यवस्थित मिळाल्यास ते जीवनात सुखी होतात. पुढे पाहूया संमिश्र हात. वरील सर्व प्रकारच्या हातांची एकत्रित मिळून केलेली खिचडी म्हणजे संमिश्र हात होय. आपल्या हातांची बोटे जशी एका उंचीचे अथवा जाडीचे नसतात तशी स्थिती या बोटांच्या बाबतीत असते. कधी एखादी बोट चौरस पद्धतीचे असेल तर कधी टोकदार. त्यामुळे एकाच पद्धतीचा हात तसा दुर्मिळच. या उलट सर्वसामान्यपणे संमिश्र हात असणाऱ्या अनेक व्यक्ती पाहाव्यास मिळतात. ज्या व्यक्तीच्या हाताची किमान 3 बोटे चौरस बोटांसारख्या दिसतात ती व्यक्ती तडजोडवादी असते. प्रत्येकाशी समन्वय साधण्याची कला अशा व्यक्तीजवळ असते. अशा व्यक्तींच्या हातावरील पर्वत प्रमाणात विकसित झालेले असतील आणि हातावरील धनरेषा, मस्तकरेषा आणि रविरेषा या सुंदर आणि निर्दोष असतील तर अशी व्यक्ती राजकारणामध्ये मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध होते. परंतु अशा हातावर इतर वाईट चिन्हे असतील तर अशी व्यक्ती
गैरमार्गाने धनप्राप्ती करते, परंतु ती लवकर बदनामी होते. हाताचे प्रकार बोट वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर त्या व्यक्तीची गत एक ना धड भाराभर चिंध्या अशी होते. आशा आहे की हाताचे प्रकार हा विषय आपल्याला आवडला असेल. नमस्कार.